योद्धा न्यूज चॅनल। महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026 ते 27, महिला सक्षमीकरण आणि शेतकरी कर्जमुक्तीवर भर। उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्याकडून स्वागत। मुंबई प्रतिनिधी। महाराष्ट्र सरकारने नुकताच 2026 ते 27 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला असून या अर्थसंकल्पाचे विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी उत्साहाने स्वागत केले आहे। हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीला चालना देणारा, सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाचा पाया रचणारा आहे, अशा शब्दात त्यांनी सरकारचे कौतुक केले। महिला आणि शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय। डॉक्टर गोऱ्हे यांनी अर्थसंकल्पातील महिलाविषयक तरतुदींचे विशेष कौतुक केले। संयुक्त राष्ट्र संघाने 2026 हे महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले असून राज्याच्या अर्थसंकल्पात त्याचे प्रतिबिंब उमटणे हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले। लाडकी बहीण योजना। या योजनेसाठी करण्यात आलेली भरीव तरतूद आणि तिचा 13 जिल्ह्यांपर्यंत झालेला विस्तार यावर त्यांनी समाधान व्यक्त केले। एकल महिला धोरण। डॉक्टर गोऱ्हे यांनी मे 2025 मध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे एकल महिलांच्या सर्वेक्षणाची मागणी केली होती। या मागणीची दखल घेतल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला। शेतकरी कर्जमुक्ती। 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देणं हे कर्जमुक्तीच्या दिशेने पडलेले मोठे पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले। बाळासाहेब ठाकरे शताब्दी वर्ष आणि सांस्कृतिक वारसा। जून 2026 पासून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे शताब्दी वर्ष सुरू होत आहे। अर्थसंकल्पात याची विशेष नोंद घेतल्याबद्दल त्यांनी शिवसेना कार्यकर्त्यांच्या वतीने अभिमान व्यक्त केला। तसेच ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांचे त्यांनी स्वागत केले। युनेस्कोने मान्यता दिलेल्या 12 किल्ल्यांचे संवर्धन। तुळापूर येथील संभाजी महाराज स्मारक आणि पानिपत येथील विजय स्तंभाची उभारणी। आगामी कुंभमेळ्याची जय्यत तयारी। पायाभूत सुविधा आणि विकासाचे 4 मुख्य स्तंभ। राज्याचा विकास प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या 4 सूत्रांवर आधारित असल्याचे डॉक्टर गोऱ्हे यांनी स्पष्ट केले। रस्ते विकास। 1000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या प्रत्येक गावाला कॉन्क्रीट रस्त्यांनी जोडण्याची तरतूद। शहरी विकास। मुंबई, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरसह राज्यभरातील रस्ते आणि रेल्वे जाळ्याचे सक्षमीकरण। भविष्याचा वेध। 2030 आणि 2047 पर्यंतची राज्याची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी या अर्थसंकल्पात रोजगाराभिमुख धोरणांवर भर देण्यात आला आहे। कोणतीही नवी करदोषी न लादता सर्व घटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे। आरोग्य, कृषी, उद्योग आणि ऊर्जा या क्षेत्रातील तरतुदींमुळे महाराष्ट्र विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचेल। डॉक्टर नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधान परिषद। समारोप। एकंदरीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प सामाजिक न्याय आणि आधुनिक पायाभूत सुविधांचा समतोल राखणारा असून राज्याच्या प्रगतीला नवी गती देणारा ठरेल, असा विश्वास डॉक्टर गोऱ्हे यांनी व्यक्त केला आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज चॅनलची प्रतिनिधी दत्ता भगत यांनी। 2026चा अर्थसंकल्प माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये अर्थराज्यमंत्री श्री आशिष जयस्वाल यांनी सादर केला। जनादेशाचा चांगल्या प्रकारचा मोठाच पाठिंबा महायुती सरकारला मिळालेला होता। या पार्श्वभूमीवर विकासाचा आता अश्वमेध रथ महाराष्ट्रभर ठिकठिकाणी फिरवून अर्थसंकल्प खेड्यापाड्यापर्यंत आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचवणं आवश्यक होतं। ते काम या अर्थसंकल्पातून साध्य झालेलं आहे असं माझं मत हा अर्थसंकल्प पाहिल्यावरती झालेलं आहे।
हे वर्ष शेतकरी महिलांच्यासाठीचं वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केले आहे. याच्या नामोल्लेखाबरोबरच लाडक्या बहिणींच्यासाठी भरीव तरतूद केलेलीच आहे. त्याखेरीज आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा सरकारने दिलेल्या आहेत. पण तेवढंच न करता विशेष म्हणजे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली आमची मागणी की एकल महिलांच्यासाठी, ज्या विमेन हेडेड हाऊसहोल्ड, ज्या कमवती स्त्री एकटीच ज्या घरामध्ये असते, अशा स्त्रिया प्रत्येक गावात किती आहेत. काही वेळेला आपत्तीमुळे किंवा अन्य दुर्घटनांमुळे या परिस्थितीमुळे स्त्रियांवरती एकल जीवन कंठण्याची वेळ येते. तर त्यांचं सर्वेक्षण करून त्यांच्यासाठी योजना करण्याचं आणि त्यांच्यासाठी धोरण करण्याची घोषणाही सरकारने केलेली आहे. त्याचं मी स्वागत करते. याखेरीज एक मला दिसतंय की शाश्वत विकास, प्रगतिशील महाराष्ट्र असे जवळजवळ 12-13 मुद्दे घेऊन सर्वसमावेशक असं प्रत्येक गावापर्यंत रस्ते पोहोचण्याची भूमिकेबरोबरच पायाभूत सुविधा भरपूर दिलेल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी होते, त्यांना अभिवादन केलेलं आहे. तसंच रोजगाराभिमुख पर्यटन, वेगवेगळ्या ठिकाणचं संगणकीकरण, विमानतळांचं विस्तारीकरण आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी या संदर्भात त्यांनी पावलं उचललेली आहेत. कर्जमाफी पूर्ण झाली नाही तरी सुद्धा चांगल्या प्रकारे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचा प्रोत्साहन भत्ता सरकारने जाहीर केलेला आहे. आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे 12 किल्ले जे आहेत शिवकालीन, त्यांच्या जतनासाठी निधी दिलेला आहे. पानिपतचं स्मारकसुद्धा उभारण्याच्याबद्दल भूमिका घेतलेली आहे. आणि माननीय देवेंद्र फडणवीस, माननीय एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचं मी अभिनंदन करते. त्यांचे लाडक्या बहिणींच्या वतीने त्यांचे आभार मानते. परंतु त्याचबरोबर अजित दादा पवार यांनी 11 वेळेला अर्थसंकल्प मांडला होता, त्यांची उणीव देखील निश्चितपणाने भासली हे मी नमूद करते.